नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे परत एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल ज्याचे की नाव आहे एव्हरी वाईफ विथ वीना। मित्रांनो, तुमचा मिळणारा भरघोस प्रतिसाद, तुम्ही माझ्या चॅनलला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहात, चॅनलला लाईक्स करत आहात, सबस्क्रायबर वाढत आहेत माझे। ही खूप एक माझ्यासाठी प्राऊड म्हणजे मी त्याच्यावरती प्राऊड करू शकते नाही का। कोणालाही वाटतं की आपले जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढायला पाहिजे आणि आपलं चॅनल छान प्रकारे ग्रोथ व्हायला पाहिजे। असो, एकंदरीत जेव्हापासून मी माझं चॅनल सुरू केलेलं आहे तेव्हापासून म्हणजे मी त्याच्याकडे लक्ष द्यायची, पण कसं आहे थोड्याशा दैनंदिन जीवनामध्ये, धावपळीच्या जीवनामध्ये माझं त्याच्याकडे लक्ष देणं होत नव्हतं। पण आता मी म्हणजे मागच्या 1-2 महिन्यापासून डिसाईड केलेलं आहे की आपण आपल्या चॅनलकडे खूप चांगल्या प्रकारे लक्ष द्यायचं। त्यामध्ये माझा मुलगा पण छान प्रकारे मला साथ देतोय। त्याच्या म्हणजे जसं त्याला वेळ मिळेल तसं तो माझ्या म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती, बारीक सारीक गोष्टीवरती लक्ष ठेवून असतो की आई काय करते, आई कशा प्रकारे मॅनेज करत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो की माझे चॅनलला व्ह्यूज भरपूर वाढत आहेत आणि आपल्या ओव्हरऑल सगळ्या एकंदरीत जर सगळं ते आपण एकंदरीत सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला तर माझं चॅनल छान प्रकारे ग्रोथ करतंय, वाढून राहिलं हळूहळू, छान प्रकारे ग्रोथ त्याची चालू आहे। मला आशा आहे की माझं चॅनलला तुम्ही यानंतरही अशाच प्रकारे खूप चांगल्या प्रमाणात लाईक्स करा, जास्तीत जास्त व्ह्यूज करा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बरं का। ते खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपल्या चॅनलचं ग्रोथ होण्यासाठी। ऑफकोर्स तुम्ही समजदार आहे, प्रेक्षक वर्ग हा आपला मायबाप असतो, हे खरंच आहे। आणि माझं कसं आहे, माझं एक सरळ आहे की मी माझं पब्लिक चॅनल असल्यामुळे मी ओव्हरऑल सगळ्या टाईपचे शॉर्ट्स टाकते, व्हिडिओज टाकते आणि सगळं आता जेमतेम मी जसं की नवीन आता ब्लॉग्स तयार करणार आहे, ब्लॉग्स टाकणार आहे। डेली माझा एक ब्लॉग्स तुम्हाला पाहायला मिळेल, लवकरच त्यावरती काम चालू आहे। आणि मला आशा आहे की यानंतर सुद्धा तुम्ही अशाच प्रकारे भरघोस प्रतिसाद द्याल माझ्या चॅनलला छान प्रकारे तुम्ही सबस्क्राईब जास्तीत जास्त करा। तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये, तुमच्या फॅमिली ग्रुप्समध्ये, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जास्तीत जास्त शेअर करा। काय आपल्याला एक सबस्क्राईबची बटन तर फक्त क्लिक करावं लागते आपल्याला, आणि लाईक तुम्हाला माहीतच आहे, आपण रील्स बघतो, ब्लॉग्स बघतो, म्हणजे असं नॉलेजेबल आपण कुठले तरी व्हिडिओज बघतो, आपल्याला आवडलं तर आपल्या मनातून आपण त्याला लाईक देतोच। कारण कसं आहे, आपल्या मनातून जर कुठली भावना निर्माण झाली तर ती आपली बरोबर आपल्या त्या बटनवरती आपण क्लिक करतो, हो की नाही। माझं पण तसंच आहे, मी काय फक्त चॅनल बघत नाही बसत, मला इतर रील्स आवडतात, व्हिडिओज आवडतात, नॉलेजेबल जे पण काही नवीन गोष्टी शिकायला मिळतात ते मी यूट्यूबमार्फत भरपूर काही शिकत आहे। आणि ऑफकोर्स अभ्यासाबद्दल तर खूपच छान नॉलेज मिळतं, आपल्याला जे पाहिजे ते एका बटणीवरती सगळं अवेलेबल असतं आपल्या यूट्यूबला। छान आहे एकंदरीत, म्हणजे जसं पण आपल्याला चाललं आहे तसं ते खूप चांगल्या प्रकारे चालू आहे माझ्या यूट्यूब चॅनलची ग्रोथ। आणि मला होप्स आहे की यानंतर सुद्धा तुम्ही अशाच प्रकारे माझ्या चॅनलला छान लाईक करा, जास्तीत जास्त व्ह्यूज करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब तर तुम्हाला करायचं आहे, हे तर तुम्हाला विसरून चालणारच नाही आहे। कारण की कसं आहे, शेवटी नवीन सुरुवात आपण जेव्हा काही करतो तर तेव्हा आपण खूप काही यश मिळेल याची अपेक्षा आपण ठेवत नाही। कसं आहे, थेंब थेंब तळे साचे ही म्हण आहे, हळूहळू आपली प्रगती होत जाते। जर आपण मनामध्ये ठाम निश्चय केलेला आहे की नाही, आता मला या कुठलंही क्षेत्र कुठलंही असो, आपल्याला प्रगती जर करायची असेल तर आपण कुठल्याही प्रकारे आपण त्यामध्ये यश मिळवू शकतो। तर मित्रांनो, परत माझी एकच तुम्हाला रिक्वेस्ट आहे, हात जोडून विनंती आहे की प्लीज माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि माझं चॅनल असंच हळूवारपणे प्रगतीपथावर चाललेलं आहे आणि तुमच्या छत्रछायाखाली ते ग्रोथ करत आहे, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। कारण की कसं आहे, प्रेक्षक वर्ग हा आपला मायबाप असतो, प्रेक्षकांना जर आवडलं तर ती सिरियल खूप चांगल्या प्रकारे उंच उठते, हो की नाही, तिचा TRP वाढतो। तसंच आमचं छोट्या यूट्यूबरवाल्यांचं पण तसंच असतं, जर प्रेक्षक वर्गाने लाईक केलं, जास्तीत जास्त सबस्क्राईब केलं तर आम्हाला आणखी चालना मिळते, काही नवीन त्यामध्ये
म्हणजे नवीन नवीन काहीतरी शिकण्याचं किंवा नवीन नवीन तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज टाकण्याचं. बघू आता, हळूहळू चाललं आहे माझं, एक 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 पाऊल मी समोर जाते. आणि यामध्ये माझा मुलगा खूप चांगल्या प्रकारे मला मदत करतोय. ट्युशनला गेला आहे तो आता, नाही तर तो पण आज माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला असता. ट्युशन असतं त्याची यावेळेस. ट्युशनवरून आल्यानंतर त्याला दाखवणार, नंतरच मी हा व्हिडिओ अपलोड करेल, त्याला सगळं दाखवून वगैरे झाल्यानंतर. सो मित्रांनो, आशा आहे यानंतरसुद्धा तुम्ही अशाच प्रकारे भरघोस मला प्रतिसाद द्याल आणि तुमचं मार्गदर्शन, तुमच्या कॉमेंट्स या माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही प्लीज कॉमेंटसुद्धा करत चला. मी कुठं चुकते, कुठे मला आणखी यामध्ये थोडी तरी इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे, कुठे माझी गलती होत आहे, हे तुम्ही मला सांगा प्लीज. वाईट पण सांगा, चांगलं पण सांगा, दोन्ही गोष्टीचं म्हणजे माझ्याकडून स्वागतच आहे. आणि कॉमेंट्स करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांमध्ये स्प्रेड करा, शेअर करा. ओके, तर परत भेटू आपण लवकरच येणाऱ्या नवीन व्हिडिओजमध्ये, नवीन शॉर्ट्समध्ये. तोपर्यंत मित्रांनो, सेफ रहा, हेल्दी रहा आणि आनंदी रहा. थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र.